नमस्कार श्रोते हो, मी सौ प्रेरणा पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेली आहे कथा सरिता यामध्ये श्यामची आई। तर चला मग ऐकूया श्यामच्या आईला सौ प्रेरणासोबत। रात्री 26वी बंधू प्रेमाची शिकवण। मे महिन्याची सुट्टी होती। आम्ही सारे भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो। पुण्यास मामाकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता। तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता। त्याला अतोनात देवी आल्या होत्या। अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती। मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता। मी दापोलीस जवळच शिकावयास राहिलेला होतो। मला घरी जाता येत असे। शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तरी मी घरी जाऊन यावयाचा, परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे। त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता। दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता। देवीच्या रोगातून उठलेल्या माणसाच्या अंगात उष्णता फार वाढते। देवीची फार आग असते। काहीतरी थंड पदार्थ पोटात जावयाची आवश्यकता असते। गुलकंद देणे सर्वात चांगले, परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणावयाचे? परंतु माझ्या आईने गरिबाचाच उपाय शोधून काढला। कांदा फार थंड असतो। कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे। कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात। तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच। कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला। शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नव्हे। कांद्याचे गुणधर्म काहीही असोत, माझ्या आईने कांद्यांना अर्धवट काप दिली। वरची साले काढून ती गुळाच्या पाकात घातले। हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात। आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली। मी एक दिवस आईला म्हटले, आई, आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो। मी तुझा नावडताच मुळी। दादाला कांदे निबिन दे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही। आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो। आम्हाला कोण विचारतो? जवळ असे ते कोपऱ्यात बसे आणि लांबचे स्वप्नी दिसे, असे आहे बुवा। दादाची मात्र कमालच आहे। मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते। मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे साजूक तूप। माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले। माझा दादा थोर मनाचा होता। शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे। माझ्यासारखा खट्याळ खोडसाळ तो नव्हता। शांत व धीमा होता। समुद्र जसा आत वाळणाने जळत असतो तसा तो आत दुःखाने, अपमानाने जळे, परंतु तोंडातून ब्र कधी काढीत नसे। तो मनातील दुःख कधी सांगत नसे। स्वतःचे दुःख स्वतःची करुण कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्यावे असे तो म्हणे। दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो। उद्यापासून मला देऊ नकोस। साऱ्यांना देणार असशील तरीच मला दे। देवी बऱ्या झाल्या आता काय बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारे मिळून खाऊ। आई म्हणाली, अरे, तुम्ही माझी कुणी सावत्र का मुले आहात? श्याम, असे रे काय घालून पाडून बोलतोस? अरे, त्याच्या तळपायाची डोळ्याची सारखी आग होत असते। रात्री तळमळत असतो, त्याला झोप येत नाही। हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे। खाण्यासाठी का जन्म आहे? म्हणे मला का नाही आल्या देवी? श्याम, अरे, असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकट शरीर दिले आहे तर तुला नुसती भूते आठवतात। असे करू नये। श्याम, तू का आता लहान आहेस? मग पोथ्या पुराणे कशाला रे वाचतोस? रामावर लक्ष्मणाची, भरताचे किती प्रेम, उगीचच वाचायचे वाटते। काही त्यातला गुण घ्यावा। तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे? अरे, परक्याचाही हेवा करू नये। परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे। तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत?
कडत पाणी देत? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला घालीत? नारळी पाकाच्या वळ्या नाही तर दुसरे काही नाही का करून देत बरोबर? भावाचा का असा मत्सर करावा? पुढे मग मोठेपणी एकमेकांची तोंड नाही रे पाहणार. असे नको हो करू श्याम. दादा आईला म्हणाला. आई, तू उगीच मनाला लावून घेतेस. श्यामच्या मनात नसेल हो असं काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणू केळीची फाळके काढून? आई म्हणाली. जा रे श्याम, फाळके काढून आण. सूर्याने पाने नको हो कापू. ते पानकापे घे व वरची पाने काप. जा. मी गेलो व पानकाप्याने केळीच्या उंच गेलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा टाटोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबुल्या मला म्हणाला. आई पानग्या करावयास बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यामुळे फारच छान लागत होती. अरे पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तेथे शिंपीत असेल, ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवीत असे. दादाने कांदेपाक आणला व पानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली. श्याम, उद्या नको हो मागू. तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशी धड बोललो नाही. दादाने मला विटीदांडू खेळावयास बोलविले. मी नाही गेलो. दादा मग बाबुल्याबरोबर धनुष्य बाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीचे घासून बाबुल्याने बाण केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा, त्या झाडांना का दुखवतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस? दादा म्हणाला, मग विटीदांडू खेळावयास येतोस? माझे अडले आहे खेटर, मी नाही येत, जा. फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवू पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवणे झाली. दादा पडला होता. तो आपले तडवे हाताने कुरवाडीत होता. त्याच्या तळपायाची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्याची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला होता. दादाच्या पायावर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता. मुकेपणाने मला बोलावित होता. परंतु त्याच्या पायावर पाय द्यायचे नाहीत असे मी ठरविले होते. मी दृष्ट झालो होतो. माझ्यामधील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. माझ्यामधले सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, श्याम, देतोस का रे तळव्यांवर पाय? मला तुला सांगावयास लाज वाटते हो. रोज रोज तरी तू किती करणार आणि तुला किती सांगायचे? पण श्याम, मी पुण्यास गेल्यावर नाही हो कुणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून सांगतो. दे रे जरा. दादांच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात, त्याचप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरविले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादाचे शब्द तिच्या कानी पडत होते. ती हात धुवून आली. मी जागचा हललो नव्हतो हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला म्हणतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सख्खे दैत पक्के असे म्हणतात. आई खरेच दादाच्या पायावर तळव्यांवर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. घटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादाच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई. एक शब्दही मला ती बोलली नाही, माझ्यावर रागावली नाही. शेवटी मीच शरमलो. माझा अहंकार पार वितळला. मी आईजवळ गेलो व म्हटले,
आई तू जा, मी देतो पाय. आई हो ना ग दूर, आई म्हणाली. द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे, धसमुळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम तुझाच ना तो भाऊ, असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण लावून ती भांडी घासावयास निघून गेली. दादांच्या पायावर मी पाय देत होतो. माझ्या पायांच्या बोटांनी त्यांचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादास झोप लागली. माझा राग मावळला. जसजसा सूर्य अस्तात जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तात जाऊ लागला. रात्रीची जेवणी झाली. आईचे उष्टे शेण वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळतच होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मटक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. त्याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीजवळ पंती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याचीच जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडले होते. माझ्या दादांच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी, पुरुषोत्तम व बाबुल्या अंगणात बसलो होतो. दुर्वाची आजी, आईसुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकीवहिनीसुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढावयाच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हातांनी काढीत होतो. मी आईला म्हटले, आई तू ते अभिमन्यूचे गाणे म्हण ना, मला ते फार आवडते. पडला अभिमन्यू वीररणी, चक्रव्यूह रचिला द्रोणांनी, पडला अभिमन्यू. म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करीत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्यांना वाटले. असे गाणे छान आहे ते. आई म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीस छानदार गाणे म्हणणार आहे, तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही. आईने आजीस सांगितले. दुर्वाच्या आजीला गाणी येत असत म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पर्यातली पातेरी कोण हुक करी अशासारखेच ते असेल. मी उतावळा होऊन, ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबराचे तरी आजी म्हण, असे म्हटले. आजी म्हणाली, श्याम ऐक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठणीच आहेत. आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. ती योग्य तेथे जोर देई, हात वगैरे हलवून गाणी म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणी म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे ध्रुवपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्यांनी रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी सहृदय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्ण असे नाव आहे. त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही जणू अभिमन्युत्व अद्वैत्व आहे असे दाखविण्यासाठी द्रौपदीसही कृष्णा नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पविला आहे. कृष्णाचे पाठल्या बहिणीवर म्हणजेच सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी ही मानलेली बहीण, हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यातून मांडली. तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे, एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मवीणा खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर, नर, असुर या तिन्ही लोकात सात्विक, राजस व तामस, श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्ये पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा गर्व दूर कर. कोठे कोपऱ्यात सुगंधी फूल फुलले असले तर त्याचा वास सर्वत्र ने, इत्यादी कामे ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान होते, कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवांकडे कृष्ण पाहुणा आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले
व त्यांनी त्यास क्षेमलिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पाठच्या बहिणीपेक्षा त्याने त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम केले. कसली समान दृष्टीने काय? मी काय बोलणार? म्हटले, देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे. तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्यांची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो. माझ्या घरात काय येत नाही तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताळ उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितकीच हवा आणि प्रकाश आत जाणार. तसेच माझे द्रौपदीचा दोर बळकट असेल तर तिने खेचून घेतली. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोके निष्पृह मी, सदा अजित मी, चित्ते उदासीन मी. हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहावयाची आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत धावत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर ती घेऊन ये. तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आला. सुभद्रा म्हणाली, ए रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मालोकी, पाताळात कोठे काय पाहिलेस? सांग. तुझे आपले बरे, सारीकडे हिंडतोस. तुला नारदा कधी कंटाळा येत नाही का रे? रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश. आज नंदनवन, उद्या मधुवन. बैस जरा. अरे, एवढी घाई कशाला करतोस? नारद म्हणाले, सुभद्राताई, बसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, भळभळ रक्त येत आहे. बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पितांबर, हा त्याने उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला. आणि हा शालू, हा कुंती भोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ. ही मौल्यवान पैठणी. नारद, चिंधी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे तर, मी द्रौपदीकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर. हल्ली माझा कृष्ण इथे नाही म्हणून आलास? नाही रे, त्याच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मला थोडा ठेवा. द्रौपदी हट्ट करावयास वेळ नाही, बोलावयाला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे आधी. नारद घाबऱ्या घाबऱ्या आवाजात म्हणाला, खरे का नारदा? किती रे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे रे, असे म्हणून नेसूचा पितांबरच फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढावयाचे विसरून गेलो होतो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही? ऐकलेस की नाही नीट? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच गाणे आज म्हणावयास का सांगितलेस ते ओळखू? ओळख बरे, तू का मनकवडा आहेस? आई म्हणाली. मी म्हणालो, आज दुपारी दादांच्या पायावर मी पाय देत नव्हतो. सकाळी त्याला कांदेपाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण म्हणून कृष्णाला चिंधी देईना.
तसा मी सख्खा भाऊ असूनही प्रेम करीत नाही, मला हे तुला दाखवून द्यायचे होते, होय ना? मला लाजविण्यासाठी हे गाणे तू आजीस म्हणावयास सांगितलेस, खरे की नाही? सांग. आई म्हणाली, होय, तुला लाजविण्यासाठी नाही, तर तुला प्रेम शिकविण्यासाठी. मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे, क्षमाने भीमा कसली मागतोस? मी दुपारची विसरून गेलो होतो. आकाशातील ढग क्षणभर असतात, तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव आहे हे मला माहीत आहे. आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद, देवाचा आनंद. रात्र 27वी. उदार पितृहृदय. आमच्या घरात त्यावेळी गाय व्याली होती. गायीच्या दुधाची खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवडवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येई. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठविला असता कोणी येणारे जाणारे असते तर. आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खरवस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेऱ्याच्या भांड्यात करून देईन. ते भांडे घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे. आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोवणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात, भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडावरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाची खात होती, तर कोणी झाडावर बसून गात होती. कोणी फांद्यावर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती. कोणी झाडाखाली रेललेली होती. कोणी वाचित होती, तर कोणी वर्गात बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनवीन मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिन्म वगैरे येत होती. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूला एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टाने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एक जण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधित आहे. आमचा श्याम कोठे आहे अशी चौकशी करीत आहे. इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ, इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलास मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखाचे कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच
बाह्यदृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगास जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावर भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवित नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञान मंदिर वाटले पाहिजे. हा सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूप वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईवडिलांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनांच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुले श्यामचीच रूपे त्यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईवडील मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत माझे आईबाबा माझ्या जीवनात, माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुले मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असे म्हणून चिडवतील. ह्याचेच मला वाईट वाटत होते. मुलांच्या हृदयाकडे मी पाहत होतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारेजण अहमवेद असतो. आपण द्विवेद नाही, त्रिवेदही नाही, चतुर्वेदीही नाही. आपण सारे एक वेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढेत्ता, आपली अब्रू सारे आपलेच. आपणास म्हणूनच मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईने तुला खरवस पाठविलेला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत कर. त्यांनी खरवसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा, श्याम, अरे बघत काय बसलास? टाक उरकून. लाजायला काय झाले? या रे मुलांनो, तुम्ही पण खा. श्यामला एकट्याने खावयास लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ, 4-4 द्यावे. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ए रे श्याम, या रे, आपण फस्त करू, फडसा पाडू, असे तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घन घन घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊ? ते भांडे मी नदीवर घासून घेईल. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले.
वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीस जप, गाईचे वासरू चांगले आहे, पाठ झाला आहे, असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबाबांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली, परंतु रुखरुख लागून राहिली. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अरुणी होता येईल, एरवी नाही. रात्र 28वी. साम सदाशिव पाऊस दे. त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु मागून पडेना. लावणी झाली होती, परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा डाग दिसतो का पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी जीवन हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल. तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल. पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिले आहेत. पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणावयाचे तर कशाला? कोमेजलेल्या फुलावर थोडे पाणी शिंपा, वाढलेल्या झाडाला पाणी घाला, सुकलेल्या गवतावर 4 दवाचे थेंब पडू देत, म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी तेथे येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते, परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पावे तो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे, तशी कशात नाही. पाण्याचा महिमा कोण वर्णन करेल? पुन्हा निरुपाधी, ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल, जो गंध द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूप. त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना, अवर्षांची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा, भटजी वृक्ष म्हणत असतात. व काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो. त्यांची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. तसेच पाणी आणण्याचीही पाळी लावीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्यांच्या डोळ्यासमोर जात आहे असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्यांच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वासी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई मला म्हणाली, जाणारे देवळात, तू पाणी आणावयास नाही का जात? जा, मला नाही उचलणार ते हंडे. केवढाले हंडे व घागरी? मी म्हटले, अरे
आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल. विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा, आई म्हणाली. एवढासा तांब्या ग काय घेऊन जायची? तू म्हणशील की झारी नाही तर पंचपत्रीच घेऊन जा, लोक हसतील तेथे. मी नाखुशीने म्हटले. श्याम, कोणी हसणार नाही. उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील. आपल्या शरीराबाहेर काम करू पाहणे तेही वाईट, परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. काम चुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या सारांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायची? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळची ही नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठमोठे वानर पर्वत आणीत होते, परंतु ती लहानशी खार. तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारगुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण ती तिच्या अंगावर चिटकत, तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकी. तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नाही तर कळशी घे. कळशीने दमलास तर तांब्या आण. त्यानेही दमलास तर फुलपात्र ने. जा श्याम, किती रे सांगायचे? आई मला समजावून सांगत होती. शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कुंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यातच मिसळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, श्याम, आज आलास वाटते. तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती का तुला? मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हेत हो, संस्कृत नव्हे हो, त्यांचे मंत्र मराठीत होते. सांब सदा शिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे, पैशाने पायली विकू दे, हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्ताई हो, असे देवाजवळ ती मुले मागित होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठ्याने सांब सदा शिव पाऊस दे असे म्हणू लागलो. मीही त्या मुलात मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो. सामुदायिक कामात आपणही जे करता येईल ते आपण निर्लज्जपणे केले पाहिजे. त्यात लाज कसली? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे, हत्तीने हत्तीप्रमाणे. रात्र 29वी. मोठा होण्यासाठी चोरी. आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यातील ते आहेत. आमच्या वडिलांचा व त्यांचा घरोबा असे. लाटवणचे बळवंतराव फडके वडिलांकडे नेहमी येत असत. आम्हा मुलांजवळ ते प्रेमाने गप्पा मारीत. त्यांना अहंकार नव्हता. फार साधे व भोळे होते. त्यांच्या बोटातील अंगठी काढून घेऊन मी लपवून ठेवीत असे. तेव्हा मला म्हणायचे, श्याम, तुला पाहिजे की काय अंगठी? त्यांनी असे विचारले म्हणजे मी माझ्या बोटात ती घालीत असे. परंतु
एकाही बोटात ती बसत नसे, ती खाली पडे. अरे जाडा हो जरा, मग बसेल होती, असे मग ते हसून म्हणायचे. मी दापोलीहून घरी आलो होतो. बळवंतराव व दुसरे कोणीतरी असे आमच्याकडे पाहुणे आलेले होते. दापोलीला मला वाचनाचा नाद लागला, परंतु चांगली पुस्तके मिळत ना. दाभोळकर मंडळीची पुस्तके मी वाचत असे, परंतु काही समजत नसे. स्पेन्सरचे चरित्र मी वाचलेले थोडे मला आठवते. त्याच सुमारास रामतीर्थाचे खंड भास्करपंत फडके काढू लागले होते. माझ्यावर या फडक्यांच्या लेखाचा परिणाम फार झालेला आहे. त्यातील तेजस्वी, सोज्वल, सावेश मराठी भाषा मला गुदगुल्या करी. ते भाग मी जणू पाठ केले होते, परंतु त्यावेळेस मला हे भाग मिळाले नाही. माझ्या कोणातरी आप्त्यांच्या घरी एक दिवस मी एक भाग पाहिला व तो मला फार आवडला, परंतु त्या गृहस्थांनी एकदम माझ्या हातातून तो घेतला व म्हणाले, तुला रे काय समजणार त्यातलं? मला वाईट वाटले. त्यांच्यापेक्षा मलाच तो भाग जास्त समजला असता, कारण मी सहृदयी होतो. मी कवी हृदयाचा होतो. मायबापांनी माझी मनोभूमी तयार केली होती. मराठीतील पोथ्या पुराणे वाचून माझे मन प्रेमळ व भक्तिमय, श्रद्धामय व भावमय झालेले होते. मला वाटले आपण भाग विकत घ्यावे, परंतु पैसे कोठून आणायचे? वर्गातील पुस्तकेही सारी मजजवळ नसत. इंग्रजी शिकत होतो, परंतु एकही कोश मजजवळ नव्हता. अंदाजाने मी शब्दाचे अर्थ काढून नेत असे. रामतीर्थाचे भाग आपणास पाहिजेतच असे मला वाटले. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांच्या खिशात पैसे होते, बऱ्याच नोटा होत्या. त्यातील एक लांबवावी असे मी ठरविले. दुसऱ्यांचे पैसे चोरणे हे पाप होते, परंतु हे पाप करूनही पुस्तक वाचण्याचे पुण्य मिळवावे असे मला वाटले. माझ्या धाकट्या भावास मी श्लोक शिकवित होतो. आसही तुझी फार लागली, द्याणी दे बुद्धी चांगली. बुद्धी चांगली देण्याबद्दल मी श्लोक शिकवित होतो, परंतु चोरी करून बसलो होतो. माझे वडील व ते पाहुणे एकत्र बसले होते. पुन्हा पुन्हा त्यांनी नोटा मोजल्या. एक 5 रुपयाची नोट कमी. भाऊराव 5 रुपये कमी भरतात, एक नोट नाही, ते पाहुणे म्हणाले. नीट पाहिल्यात का साऱ्या खिशात? कोणाला दिली तर नाही ना? माझे श्लोक शिकविणे सारे थांबले. चोराला कुठली झोप? घरात आई जेवत होती. तिच्याजवळ जाऊन मी गप्पा मारीत बसलो. आई, तुला इतकासा भात कसा पुरेल? आज उरला नाही वाटते, मी विचारले. बाळ, इच्छा कोठे आहे? 2 घास कसे तरी पोटात दवडायचे. 2 धंदे झाले पाहिजेत ना? पाणी उदक करता आले पाहिजे ना? तुम्ही कधी मोठे व्हाल, इकडे लक्ष आहे सारे, आई म्हणाली. आई, मी खरेच मोठा होईन, पुष्कळ शिकेन, खूप वाचीन, मी म्हटले. शिक, पण चांगला हो. शिकलेले लोक बिघडतात म्हणून भीती वाटते. फार शिकलेत नाही, फार मोठे झाले नाही तरी मनाने चांगले राहा. माझी मुले मोठी नसली तरी चालतील, परंतु गुणी असू देत असे मी देवाला सांगत असते, आई म्हणाली. ती प्रेमळ थोर माता किती गोड सांगत होती. माझ्या अशिक्षित आईला असे चांगले विचार कसे सांगता येत याचे मला आश्चर्य वाटे. महम्मदाला लोक म्हणत, तू देवाचा पैगंबर असशील तर चमत्कार करून दाखव. तेव्हा महम्मद म्हणाला, साऱ्या सृष्टीत चमत्कार आहेत, मी आणखी कशाला करू? समुद्रावरून तुमच्या लहान लहान नावा वाऱ्याने जातात, हा चमत्कार नाही का? त्या अफाट सागराच्या वक्षस्थलावर निर्भयपणे त्या नाचतात, डोलतात, हा चमत्कार नाही का? रानात चरावयास गेलेली मुकी गुरे तुमच्या घरी प्रेमाने परत येतात, हा चमत्कार नाही का? वाळवंटात झुळझुळ झरे दिसावे, वाळवंटात मधुर अशी खजुरांची झाडे असावी, हे चमत्कार नाहीत का? असे सांगत शेवटी महम्मद म्हणाला, माझ्यासारख्या एका अडाण्याच्या तोंडातून तो कुराण वदवितो, हा चमत्कार नाही का? मित्रांनो, माझ्या आईच्या मुखातून तो कुराणच बोलवित होता. कुराण म्हणजे पिळवटून निघालेले उद्गार. आई सुद्धा कळवळीने मला सांगत होती. हृदय पिळवळून निघालेलेच ते शब्द होते. हृदय गाभाऱ्यातील जी पवित्र शंकराची पिंड, तिचाच तो ध्वनी होता. तिचे बोलणे माझी श्रुती स्मृती होती. मोठा नाही झालास तरी गुणी हो, थोर शब्द ते ऐकवत असतानाच माझ्या हृदयात मला विंचू डसत होते, साप दंश करीत होते. मित्रांनो, लंडनला ट्युडर राजे झाले.
त्यांच्या कारकिर्दीत जिकडे तिकडे गुप्त पोलीस असत. एका इतिहासकाराने असे लिहिले आहे की त्यावेळेस प्रत्येक उशीखाली विंचू होते. कोठेही विश्वासाने डोके ठेवावयास त्या राज्यात जागा नव्हती. हृदयाच्या राज्यात सुद्धा विंचू आहेत. ते तुम्हास झोपू देत नाहीत. सारखे तुमच्या पाठीमागून येत असतात. कोठे पाताळात गेलात, मेलात तरी ते गुप्तदूत आहेतच. सद्विवेक बुद्धीची टोचणी ती सदैव आहेच आहे. घरात तर कोणी आले नाही. चमत्कारच म्हणावा याचा. वडील म्हणाले, श्यामला वगैरे विचारा. कोणी मुलगा वगैरे आला होता का? वाईट असतात काही मुले. अलीकडे मुलांना वाईट सवयी लागलेल्या आहेत. लहानपणीच बिडी विडा यांच्याशिवाय त्यांचे चालत नाही. श्याम, अरे श्याम, बळवंतरावांनी हाक मारली. मी गेलो. काय? मी विचारले. बळवंतराव म्हणाले, श्याम, तुझा कोणी मित्र वगैरे आला होता का रे? एक नोट नाहीशी झाली आहे. मी म्हटले, नाही बुवा, मीच आज बाहेर खेळावयास गेलो होतो. संध्याकाळी आलो. कोणी आले नव्हते. वडील म्हणाले, श्याम, तू तर नाही घेतलीस? घेतली असशील तर सांग. छे हो, तो कशाला घेईल? बळवंतराव म्हणाले. आई हात धुवून आली. तिलाही सारा प्रकार कळला. वडिलांनाच चुटपुट लागली. स्वतःच्या घरात पैसे नाहीसे होणे म्हणजे ती लाजच होती. वडिलांनी पुन्हा मला विचारले, श्याम, अगदी खरेच नाही ना घेतलेस तू पैसे? कंपास पेटी किंवा कशाला घेतली असतील? कंपास पेटीसाठी पैसे मागत होतास. आई म्हणाली, श्याम, नाही हो घ्यायचे. तो रागावला, रुसला तरी कोणाच्या वस्तूस हात लावावयाचा नाही. तेवढा त्याचा गुण चांगला आहे. आणि काही केले तरी तो कबूल करतो. तो लपवून ठेवणार नाही. मागे एकदा एक वडी घेतली होती त्याने. तेव्हा विचारल्याबरोबर त्याने कबूल केले व म्हणाला, मी घेतली हो आई. श्याम घेणार नाही व घेईल तर कबूल करील. श्याम, तू नाही ना बाळा हात लावलास? आईचा माझ्यावर केवढा विश्वास. आधी घेणार नाही, घेईल तर कबूल करील. तिची माझ्यावर केवढी श्रद्धा. आईचा विश्वासघात मी करू का? तुकारामाच्या एका अभंगात आहे, विश्वासाची धन्य जाती. ज्याच्यावर विश्वास टाकता येतो त्याची जात धन्य होय. ते लोक धन्य होत. माझा असत्याचा किल्ला ढासळला. आईच्या साध्या व श्रद्धामय शब्दांनी माझा किल्ला पडला. जमीन उद्ध्वस्त झाला. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. मी दुबड्या अश्रूंनी पाप पर्वत पडला. श्याम, रडू नकोस. तू घेतलेस म्हणून का मी म्हटले तू नाहीच घ्यायचास? मला माहीतच आहे. उगी असे आई म्हणाली. आईच्या शब्दांनी मी अधिकच विरघडलो. मी एकदम आईच्या जवळ गेलो व केविलवानाने रडत आईला म्हटले, आई, तुझ्या श्यामनेच ती नोट घेतली आहे. ही घे ती नोट. आई माझ्याने बोलवेना. आईला वाईट वाटले. माझा मुलगा घेणार नाही. केवढा तिचा विश्वास. स्वतःच्या मुलाबद्दल तिला जो अहंकार होता, अभिमान होता, तो गेला. परंतु सर्व गेला नाही. देवाने तिची अब्रू राखली. घेणार नाही परंतु घेईल तर कबूल करील. तिचा मुलगा सर्वस्वी कसोटीत उतरला नाही, परंतु अर्ध्या कसोटीत तरी उतरला. श्याम, पुन्हा नको हो हात लावू. हाच पहिला व शेवटचा हात लावलास हो. तू कबूल केलेस. चांगले झाले. उगी आईने माझी समजूत काढली. बळवंतरावांनी माझे कौतुक केले. त्यांनी मला 1 रुपया दिला, परंतु तोही मी आईजवळ दिला. श्याम, तू का रे घेतले होतेस ते पैसे? आईने विचारले. आई, मोठा होण्यासाठी. पुस्तके वाचून मोठा होण्यासाठी. मी म्हटले, अरे पण पहिलीच्या पुस्तकात चोरी कधी करू नये असे वाचलेस. ते तर अजून शिकला नाहीस. मग आणखी दुसरी पुस्तके कशाला? माझी आई बोलली, परंतु ते बोलणे फार खोल होते. पतंजलीच्या भाषात म्हणे एक असे वाक्य आहे, एक शब्द सम्यक ज्ञान स्वर्ग लोके कामदुघंबवती. एकच शब्द, परंतु जर त्याचे नीट ज्ञान झाले असेल तर मनुष्याला मोक्ष मिळतो. सम्यक ज्ञान, नीट समजलेला, वाचलेला नव्हे, घोकलेला नव्हे, तर समजलेला. जे खरोखर समजले ते आपण अनुभवात आणतो, आचरणात आणतो. लहान मुलं कंदिलाला धरू पाहतात. कंदिलाची काच तापलेली असते. आई लेकराला दूर करते. पुन्हा ते कंदिलाजवळ जातात. शेवटी आई म्हणते, लाव लाव हात. ते लहान मूल हात लावते. हाताला चटका बसतो. पुन्हा ते मूल काच धरीत नाही. ते ज्ञान पक्के झाले. सायक्रेटिक्स म्हणूनच ज्ञानाला सद्गुण म्हणतो. संस्कृतमध्येही परम ज्ञानाला अनुभूती हा शब्द लागला.
अनुभूती म्हणजे अनुभव. जे जीवनात अनुभवितो तेच ज्ञान. चोरी करू नये हे वाक्य मी पडलो होतो, परंतु शिकलो नव्हतो. सत्य, दया, प्रेम, अहिंसा, ब्रह्मचर्य लहान शब्द आपण पटकन उच्चारतो, परंतु त्याची अनुभूती व्हावयास शेकडो जन्मही पुरणार नाहीत. रात्र 30. तू वयाने मोठा नाहीस, मनाने. मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली, पावसाळाही सुरू झाला. तृप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे. नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुगंध वास सुटत असतो. गंधवती पृथ्वी या वाचनाची त्यावेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो, तो पृथ्वीच्या पोटातला. घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, तुझे अण्णा दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरू. मित्रांनो, माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हाला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही 1-2 वर्षांनी नवीन मिळवायचा. थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते, जॅकेटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरात तर विचारूच नका. परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होई तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो. परंतु त्या सृष्टी माऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, जगातील पुष्कळशे रोग फाजील कपड्यांमुळे होतात. रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहेत व तसतसे चालण्याचेही ठरवित आहे. माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला 2-3 गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरविले होते. परंतु पैसे कुठून आणायचे? माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामात वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते तरी कज्जेत लाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट कचेरीशिवाय चैन पडत नाही. स्वतःचे संपले तर दुसऱ्यांचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे, खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा, असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत. वडील दापोलीस आले म्हणजे आणा 2 आणे मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील 1 पैसा खाऊमध्ये न खर्च करविता न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेश चतुर्थीला 3 महिने होते. तेवढ्यात महिन्यात या खाऊच्या पैशाचा रुपयाभर जमला असता. गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चय केले. ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेश चतुर्थी जवळ येत चालली. माझ्याजवळ 1 रुपया 2 आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आई बाबा नवीन कपडे शिवतील, परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईल. मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. 2 वार कपडा घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला.
तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात, परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपले. मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले, पाऊस पाण्याचा जाऊ नकोस, नदी नाल्याला पूर आले असतील. पसईचा पर्ह्या, साडेघराचा पर्ह्या यांना उतार नसेल. आमचे ऐक. मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता. तो नदी नाल्यास थोडीच भीक घालणार. नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुख स्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा रंग हिरवा असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी ढकलवायची व मग पाऊल टाकायचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो, परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत. माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला, तो मला कसा बुडवेल? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो. धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून येऊन जात होतो. रस्त्यातील खडीवर आली होती. सूर्यासारखे दगड पायांना खुपत होते, परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालू होती, परंतु वाटेतच अंधार पडला. कडाकड आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो. शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओला चिंब होऊन गेलो होतो. आई, आई, मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते. अण्णा आला, आई, अण्णा आला. धाकट्या भावाने दार उघडले. दोघे भाऊ भेटले. इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना? आई विचारू लागली. सोंडे घरच्या पाऱ्याला पाणी नव्हते का रे? वडिलांनी विचारले. हो, परंतु मी आलो कसा तरी, मी म्हटले. त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून, वडील म्हणाले. गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ, कढत पाण्याने आंघोळ कर, आई म्हणाली. मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानशे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असे की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल, परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो, परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला, नवीन कोट. तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते, ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती. अण्णा, हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे? धाकटा भाऊ कोट घेऊन माझ्याजवळ येऊन विचारू लागला. मग सांगेन, घरात जा घेऊन, मी म्हटले. आई, हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही, हा मला आणला. होय आई? धाकटा भाऊ आईला विचारू लागला. आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, श्याम, हा कोणाचा कोट? मोरू जोशांकडे कार्य द्यायचा आहे, काप्यातल्या मुक्याने पाठविला असेल, वडील म्हणाले. नाही, हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे, मी म्हटले. पैसे रे कुठले? कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस? वडिलांनी विचारले. कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास? आईने कातर स्वरात विचारले. आई, त्या दिवशी तू सांगितले होतेस, हा पहिला व शेवटचा हात लावलेला, ते मी विसरेल का? मी कर्ज काढले नाही, चोरीही नाही, फीचेही खर्च नाही केलेत, मी म्हटले. मग उधार का शिवून आणलास श्याम? वडिलांनी विचारले. भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा 2 आणे देत असता, ते मी जमविले. गेल्या 2-3 महिन्याचे सारे जमविले.
त्यातून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, तुझे अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन शिवतील कोट. मी मनात ठरविले होते की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का? मी म्हटले. अण्णा, हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा. आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई बघ. पुरुषोत्तम आईला दाखवू लागला. मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवरून आला व ती म्हणाली, श्याम, तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस, परंतु मनाने मोठा आजच झालास हो. हेच प्रेम बाळांनो पुढेही ठेवा. या प्रेमावर देवा दृष्ट नको कुणाची पडू. वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरविला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलून गेले. साऱ्या स्मृती होत्या. आई, याला कुंकू लावू? पुरुषोत्तमने विचारले. बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणावयास जा हो. आई म्हणाली.